कदाचित एखादी दशावतारांची जी कथा आहे ती जर आपल्या ह्याच्यामध्ये जर वाचली नसेल तर एक ज्येष्ठ प्रचारक बाबासाहेब आपटे, कैलासाचे बाबासाहेब आपटे यांनी आपल्या दशावतारांची मीमांसा म्हणून एक पुस्तक लिहिलेलं आहे. ते अवश्य वाचावं. आणि आजच्या परिभाषेमध्ये देखील दशावतार म्हणजे नेमकं काय केलंय परमेश्वराने हे सहजासहजी आपल्याला ध्यानात येईल. आजच्या परिभाषेमध्ये त्यांनी देखील हा जो विषय मांडला तो अत्यंत नवीन प्रेक्ष्य ज्याला म्हणतो आपण त्यामध्ये हा चांगला बसणार आहे. तर मी सर्वांशी विनंती करेन की आपल्या अवतारांची मीमांसा अशा तऱ्हेचं बाबासाहेब आपटे यांचे पुस्तक आहे ते आपण जरूर वाचावं. आपल्याला अधिक त्याचं ज्ञान प्राप्त होईल असा माझा विश्वास. मगाशी आपण या उपनिषदातील ईशावास्योपनिषद उपनिषदामध्ये दुसरा जो मंत्र होता कुर्वन्ते विह कर्माणि जिजी विशेष शतम समा एवं त्वये नान्यद्वये थोस्ते न कर्म लिप्यते नरे. अशा दुसऱ्या मंत्राचा जो आपण उच्चार केला त्या संदर्भात थोडंसं विवरण सांगतो की कर्म काय करायचं आहे. किम कर्मे की कवयोप्यत्र मोहिता. काय करावं आणि काय करू नये याच्यामध्ये मोठमोठ्या विद्वानांच्या मध्ये देखील मतभेद आहे. श्रुतिर्विभिन्ना श्रुतयश्च भिन्ना नैको ऋषी यस्य वच प्रमाण. मुनी जे आहेत ऋषीमुनी जे आहेत त्यांच्या देखील मध्ये देखील एक वाक्यता नसते विचारामध्ये. परस्पर असे संवाद विसंवाद असे होऊ शकतात. तर अशा वेळेला काय करावं सामान्य माणसाने. महाजनो येन गतस् पंथा. जे महाजन श्रेष्ठ धुरी ते ज्या मार्गाने गेले एषः पंथा एषः आदेशः असं ऋषीमुनींनी सांगितलं की हा मार्ग सांगितलेला आहे की जो आता गुरुजींच्या बोलण्यातून की ते त्या परमेश्वराच्या ठिकाणी आपण लीन व्हायला पाहिजे. अशी जी काही अवस्था भावावस्था जी पाहिजे ती भावावस्था आपल्या अंतःकरणामध्ये नियंत्रित व्हायला पाहिजे. आपल्याला भावावस्थेचं एक उदाहरण म्हणून सांगतो की गोपिकांचं दही दूध घेऊन त्या काय मथुरेच्या बाजारामध्ये विकण्यासाठी जातो. पण गोपिकांची श्रीकृष्णाच्या ठिकाणी असलेली जी भावावस्था ती कशी आहे बघा. विक्रेतु कामा तिला गोपकन्या. ह्या गोपकन्या आपलं दही दूध हे विकण्यासाठी बाजारामध्ये जात होते. मुरारी अर्चित मुरारी पादाब्ज अर्चित चित्तवृत्तया. ज्यांच्या चित्तवृत्ती त्या परमेश्वराच्या पायाशी विलीन झालेल्या आहेत अशा त्या गोपी बाजारामध्ये जातात आणि दही विकायला चाललेले आहेत. पण म्हणतात काय दध्यादिकं मोहवशादवोचन. ते दही दूध असं न म्हणता काय म्हणतात मोहवशात इतक्या त्या भावावस्थेमध्ये गेलेल्या होत्या की गोविंद दामोदर माधवेती. कुणी गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या अशा तऱ्हेची भाववृत्ती ज्याला म्हणतो आपण ती भाववृत्ती त्या गोपिकांच्या मनामध्ये होती. पण आज आपली काय स्थिती असते. सर्वसामान्य माणसाची स्थिती काय असते. शंकराचार्यांनी त्याचं फार सुंदर असं वर्णन केले. आद्य शंकराचार्यांनी जे भज गोविंदम नावाचं जे काव्य लिहिलं म्हणजे स्तोत्र लिहिलंय त्या स्तोत्रामध्ये त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की आता अंगम गलितम फलितम मुंडम. अंग थरथरत आहे. काठी टेकून टेकून असा माणूस चाललोय. डोकं ते केस आहेत ना कसे बर्फासारखे पांढरे शुभ्र दिसत आहेत. मुंडम फलितम. फलितम म्हणजे पांढरं शुभ्र झालेलं आहे. आणि दशविहनम तुंडम. तोंडामध्ये एक दात राहिला नाही. तथापि गृहीत्वा दंडम. तो माणूस काय करतो काठी टेकत काय म्हणतो न आशा. तो आपला आशापिंड सोडत नाही. म्हणजे इतकी त्याची आसक्ती जीवनामध्ये राहिली. पण अशा तऱ्हेचं जीवन आपल्याला पाहिजे का. काकोपी जीवती चिराय.
बलिंच भूमते, कावळ्याला पिंडदान ते असतं, ते पिंडदान केल्यानंतर ते पिंडदान घेऊन अनेक वर्ष जगतोय. पण अशा तऱ्हेचं जीवन आम्हाला पाहिजे का? तर तशा तऱ्हेचं जीवन आपल्याला नको आहे. तर ते कसं पाहिजे? तर चांगली प्रशस्त अशी जी कर्म आहेत ती कर्म करूनच आपलं जीवन व्हायला पाहिजे. आणि म्हणून जी प्रवृत्ती जी आपली असायला पाहिजे ती धर्माच्या स्वरूपाची अशी प्रवृत्ती असली पाहिजे, चांगल्या पद्धतीची अशी प्रशस्त आणि कर्माणी अशी पाहिजे. आणि ही प्रशस्त जी कर्म आहे ती कर्म करूनच माणसाने आपलं आयुष्य काय करायला पाहिजे? 100 वर्ष जगायला पाहिजे असं म्हटलेलं आहे. भद्रम पश्चिम अक्षभिही याच्यात मगाशी गुरुजींच्या बोलण्यातून हा शब्द की आमचे जे शरीराचे अवयव आहेत ते दष्टपुष्ट असले पाहिजे. आम्ही चांगलं पाहिलं पाहिजे, चांगलं ऐकलं पाहिजे. भद्रम पश्येभिः यजत्रा स्थिरैरङ्गैः तुष्टिमांशस्तनूभिः यशेम देवहितं यदायुः. आमचं सर्व आयुष्य कसं देवकार्यासाठी लागलं पाहिजे अशा स्वरूपाची भूमिका त्या दुसऱ्या मंत्रामध्ये सांगितलेली आहे. पण आज तशी परिस्थिती नाही. आमची प्रवृत्तीच अशी आहे की धर्म म्हणजे काय हे आम्हाला कळत नाही. जानामि धर्मं न च मे प्रवृत्ती. मला धर्म समजतोय पण माझी प्रवृत्ती तिकडे वळत नाही. आणि जानामि अधर्मं न च मे निवृत्ती. मला अधर्म म्हणजे काय हेही कळतंय असं दुर्योधन म्हणतोय. तर अशा तऱ्हेची जी काही मानसिकता आपली आहे ती मानसिकता बदलली पाहिजे. आणि दुर्योधन तर काय म्हणत होता? रत्न भूयावयम. आम्ही रत्न घेऊनच जन्माला आलेले आहोत. म्हणजे उपभोग हा आमचा स्थायी भाव आहे. तर असा हा जो उपभोग हा जो स्थायी भाव आहे ही जी काही प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती आपल्याला नको आहे. तर आमचं तेन त्यक्तेन भुंजिताः ही आमची प्रवृत्ती. समाजाला जे काही जे आहे ते समाजाला समर्पित करणं अशी जी काही आमची मनोवृत्ती आहे ती मनोवृत्ती 9 मिनिटांमध्ये संपवणार आहे. म्हणजे मला सांगण्याची गरज नाही लागणार. तर ही जी काही प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने समाजामध्ये ज्या काही घटना घडत असतात त्या घटनांचं अवलोकन करणं आणि आजच्या म्हणजे ह्या सर्व घटना ज्या आहेत हे ग्रंथ आहेत किंवा हे सर्व वाङ्मय आहेत हे वाङ्मय कशासाठी आहे याचा देखील आपण विचार करायला पाहिजे. की आज जाती व्यवस्था समाजामध्ये आहे, अनेक तऱ्हेच्या रूढी आहेत. त्या रूढींच्या वर कसं पण मात करायला पाहिजे, संतांनी कशी मात केली, या सर्व गोष्टींचा इतिहास जो आहे तो आपण अवलोकन करायला पाहिजे. आणि त्या अवलोकनातून आजच्या समाजाला गती देण्याचं, आजच्या समाजाला मार्गदर्शन करण्याचं जे काही कार्य आहे ते संत करू शकतात. ही जी काही आपली जी धारणा आहे ती धारणा अधिकाधिक बळकट कशी करायला पाहिजे असं पाहिजे. पण बऱ्याच वेळेला आपली सर्वसामान्य माणसाची स्थिती काय की मी काय करणार, मी वेडा बागडा गबाळा, माझ्याने काय होणार आहे. व्यासांसारख्या लोकांना देखील अशी ही पडली, ऊर्ध्वबाहु गिरोम्यस्य न कश्चित् शृणोति मां. अरे मी हात उभारून सांगतोय पण कोणी माझं ऐकायला तयार नाही. हे कुणी लिहिलंय? व्यासाने म्हटलेलं आहे. इतके मोठे श्रेष्ठ असे की सर्व जगाचे गुरु त्यांनी देखील त्यांची देखील अशी अवस्था झाली. मग तुम्हाला कोणी ऐकलं नाही तर काय करणार, आपण सोडून द्यायचं. भरतृहरीने एक श्लोक लिहिलाय चांगला. त्याने असं म्हटलंय की हे नाम केचित इह प्रत्ययन्त्यवज्ञाम जानन्तु ते किमपि तान् प्रतिनैषयत्नः उत्पत्स्यतेऽस्ति मम कोऽपि समानधर्मः कालो ह्येयं निरवधिर्विपुला च पृथ्वी. की माझं ऐकणारं कोणी आहे का नाही माहित नाही मला, पण मला माहित आहे की हे बीज जे मी पेरतोय ते कुठे ना कुठेतरी उगवेल आणि त्याच्यातून काय होईल, माझ्या विचारांचा माणूस, माझ्या विचारांचं आचरण करणारा, माझ्या विचारांचं महत्व जाणणारा कोणीतरी निर्माण होईल. कारण काळ हा काय अमर्याद. तर असा जो अमर्याद काळ आहे त्या काळाला साजेल असं आपलं जीवन तयार करण्याच्या दृष्टीने
जो काही संतांनी मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गाचा अवलंब करण्याची आज आपल्याला अत्यंत नितांत अशी गरज आहे. हे लक्षात घेऊन जास्तीत जास्त समाजापर्यंत हे आपलं जीवन, वैदिक जीवन, सांस्कृतिक जीवन हे समाजापर्यंत नेण्याचा प्रयत्न आपल्याला करायला पाहिजे असं मला वाटतं. आज आपण पाहतो की आज वर्तमानपत्रातून बातमी आली की आज आदिवासी समाज म्हणून निरनिराळ्या ठिकाणी जागोजागी एकत्र आले. समाजामध्ये जागृती होत आहे, नाही असं नाही. कधी काळी एकेकाळी वाल्मिकींच्या मुखातून शब्द निघाला, महानिषाद प्रतिष्ठान शाश्वतीस्तम यत्क्रम च मिथुनाद एकम अवधिकाम मोहितम. कुठल्या तरी क्रौंच पक्षाचं जोडप्याला एका पारध्याने मारलं आणि त्या मादीची तडफड, म्हणजे तो नर मेल्यानंतर त्या मादीने त्या ठिकाणी असलेली जी तडफड होती तिची, ती त्या धुळीमध्ये काय होती, लोळत होती, तडफड करत होती. हे दृश्य त्या वाल्मिकी मुनींनी पाहिलं आणि त्यांचं मन काय झालं, एकदम कळवळलं. आणि त्यांच्यातून एक जी शापवाणी निर्माण झाली, ती शापवाणी म्हणजे आज जो काही आपण म्हणतो ना की मागासवर्ग झालेला असा हा जो समाज आहे तो त्या पद्धतीने त्यांच्या शापवाणीने झाला. पण ही शापवाणी बदलण्याचं देखील सामर्थ्य आजच्या नवीन पिढीमध्ये यायला पाहिजे की नाही. तर त्यांनी शाप दिला म्हणून तो तसाच शाप, त्याला काही उत्सव नाही का. आणि म्हणून या दृष्टीने जे काही प्रयत्न आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये झाले त्या प्रयत्नांचा देखील मागोवा आपण घेतला पाहिजे असं मला वाटतं. डॉक्टर आंबेडकरांचं जीवन आपण पाहिलेलं असेल, त्यांचं चरित्रही वाचलं असेल. त्यांच्या चरित्रातून देखील आपल्याला हे लक्षात आलेलं आहे की त्यांनी किती हालअपेष्ट भोगले. ज्ञानेश्वरांचं चरित्र आपण वाचलेलं आहे की संन्यासाची मुलं म्हणून वारीत टाकलेली, भिक्षा मागायला गेलं तर ते भिक्षाचं पात्र देखील लोकांनी काय केलं, भेटवून टाकलं. अशी जी काही समाजाची त्यांची ज्यांनी कष्ट घेतले, मेहनत घेतली, पण तरी देखील समाजाला जागृत करण्याचं, समाजाला ज्ञान देण्याचं जे काही कर्तव्य होतं ते कर्तव्य तरी बोललं नाही. मुक्ताबाईंना सांगावं लागलं की तुम्ही राग करू नका. टाकीमध्ये एका झोपडीमध्ये ते आपल्या बसले आणि दरवाजा लावून घेतला, बाहेर यायला तयार नाही. इतके अपमान सहन ज्यांनी केले त्यांना देखील मुक्ताबाईंनी सांगितले की अरे तुमच्यासारख्या माणसाने जर हे केलं तर समाजाला दिशादर्शन करणारा कोण आहे. आणि म्हणून हे दिशादर्शनाचं जे काम आहे ते आजच्या समाजामध्ये तुम्ही आम्ही सर्वांनी करायला पाहिजे असं मला वाटतं. अजून 5 मिनिटं आहेत. या 5 मिनिटांमध्ये आपल्यापैकी कोणीतरी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं असं मी विनंती करतो. इथे कीर्तनकार, प्रशासकीय अधिकारी, गायनाचार्य, सगळ्या प्रकारचे लोक आहेत. आपण सगळे थोडं आहोत, एकमेकाला ओळखतो. पण आज पहिल्यांदा आपल्याला जॉईन केल्यासाठी आदरणीय प्रमोद गोपठेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली ओळख करू द्या. नितीन दादांचे आभार मानतो. मला 2 शब्द इथे बोलण्यासाठी संधी दिली. माझं नाव प्रमोद गोविंद कुंभेकर, गाव भलदोल, सगळ्यांना परिचित असेल. गोविंद कुंभेकर यांचा मी मोठा मुलगा आहे आणि 2 महिने झाले जूनपासून मी कोल्हापूरमध्ये आता स्थायिक झालेलो आहे. तर माझं शिक्षण BE मी केलेलं आहे इलेक्ट्रॉनिक्समध्ये आणि त्याच्यानंतर 20 वर्ष मी जॉब केला. माझी स्वतःची कंपनी आहे आणि घरी आपलं वारकरी संप्रदायाचं सगळं असल्यामुळे या सगळ्यामध्ये खूप स्वतःला भाग्यवान समजतो की आज इतके वर्ष मुंबईत राहिल्यानंतर आज पहिल्यांदा साळुंखे सरांचं दर्शन झालं आणि मला अपेक्षित जे काही लोक माझ्या आजूबाजूला हवे होते त्यातले एक मला आज पहिल्यांदा जवळ सापडली. कारण ज्यांच्यासारखं आपल्याला व्हायचं आहे अशी आपली एक इच्छा असते, तसा माणूस आज आपल्याला जर समोर दिसला तर आपल्याला त्यांना फॉलो करणं किंवा त्या मार्गाने जाणं, जसं सांगितलं त्यांनी की कुठल्या मार्गाने जायचं.
तर त्यांनी आयुष्य जसं जगलं आणि ज्यापर्यंत जसे ते करतात तसा कोणतरी जवळ सापडला तर आपलं काय होतं, सोपं होतं की त्यांनी कोणत्या पंथाने गेलेत. मग त्यांनी जसं सांगितलं ना की या पंथाने गेलेत, जसं मोठ्याने सांगितलं की ऋषींनी सांगितलं की लोक जे चांगली लोक ज्या मार्गाने गेले तर तसा मार्ग. आणि सर म्हणाले की अजून कोणाला काही 5 मिनिटं याच्यावर बोलायचं असेल तर त्याच्याने आपला हा जो उपक्रम आहे तो त्याचा हेतू आणि त्याचा विषय खूप चांगला आहे, पण तो खरोखर तेवढ्या लोकांपर्यंत जाण्यासाठी म्हणून आज मी नितीन सरांना रिक्वेस्ट केली की आपण हे रेकॉर्ड करू शकतो का, आणि हे रेकॉर्ड करून जास्त आज आपण इथे बोललोय ते जेवढ्यांनी ऐकलं त्यांच्यापर्यंत मर्यादित आहे. पण जर आपल्याला जसं आता गुरुजींनी सांगितलं की ते आपल्याला सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं तर कुठेतरी आता असलेल्या काही माध्यमातून जसं फेसबुक असेल, युट्यूब असेल, आणखी अन्य असतील किंवा पर्सनली व्हॉट्सअप आहे त्याच्यावर आपण पाठवू तर कुठेतरी याचा प्रसार आणि प्रचार आपल्याला करता आला पाहिजे. आणि या सगळ्यामध्ये प्रचार आणि प्रसारामध्ये तो 50 वर्षांच्या खालच्या लोकांसाठी असावा, कारण आज त्यांच्याकडे असलेली शक्ती जी आहे ती राष्ट्रासाठी आपल्याला वापरता येईल. कारण त्याच्या पुढे अंगम गणितम झालेलं आहे सगळ्यांचं, तर त्याच्यात आपल्याला काही तर या आपल्या कार्याचा आपल्याला पुढे चिरंतर ठेवण्यासाठी आपली जी लहान मुलं आहेत तर जसे सर सुद्धा घेतात की लहान मुलांना आपल्याला हे त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. कमीत कमी त्यांना त्याची तोंड ओळख झाली पाहिजे की माझ्या हिंदू धर्मामध्ये किंवा सनातन संस्कृतीमध्ये वेद आहे तर त्या 4 वेदांची नावं काय आहेत, कमीत कमी मला एवढं माहित पाहिजे. माझ्याकडे जर उपनिषद आहे तर मला खूप बरं वाटलं की जेव्हा नितीन सरकार म्हणाले की पहिल्या दिवशी मला येता नाही आलं की सरांनी ईशावास्योपनिषद म्हटलं. आपल्याकडे सगळे संत परंपरा आहे, वारकरी परंपरा आहे, त्यामुळे आपण ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज यांच्या पुढे किंवा जनाबाईच्या अभंग याच्या पुढे आपण सहसा उच्चारामध्ये संस्कृत मधलं काहीही घेत नाही. कारण आपल्या तालुक्यामधल्या एकाही शाळेमध्ये म्हणजे मी आता अवलोकन केलं तर कोणत्याही शाळेमध्ये संस्कृत हा विषय 10वी पर्यंत नाही. त्याच्यामुळे काय होतं की मला माहित आहे संतांनी सांगितलं वेदाचा तो अर्थ आम्हाला ठाव, ठीक आहे. म्हणजे तुकाराम महाराजांनी वेद बघितले नव्हते का असं आपण बोलू शकतो का, तर नाही. त्यांनी त्याचा अभ्यास करून मग सांगितलं. पण आपण कोणताही वेद अजूनपर्यंत उघडून बघितलाय का की कसा दिसतो, त्याच्यामध्ये मंत्र आहे, मग त्याच्यामध्ये वेदाचे काय भाव, तर हे आपल्या आताच्या पिढीपर्यंत आपल्याला पोहोचवायला पाहिजे. जर ईशावास्योपनिषदासारखं छोटं उपनिषद आहे त्याच्यामध्ये 17-18 श्लोक आहेत जेमते, मग हे आपल्या मुलांना काय माहित नाही. कमीत कमी त्यातला एक ते सोडून द्या, त्यातला शांतीपाठ आहे. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु किंवा ओम पूर्णमद पूर्णमिदं किंवा आता सरांनी सांगितलंय त्यातले जे आहे ओम मदं करणे कमीत कमी सगळे शांतीपाठ तर आपण आपल्या मुलांना शिकू शकतो ना. हळूहळू त्याच्यातनं काय होईल ना, त्यांची मुखशुद्धी झाली, वाचाशुद्धी झाली, मग त्याची गोडी आपोआप लागते. मगाशी मी नितीन सरांनी एक उदाहरण दिलं. मी लोअर परेलला मोरे माऊली संप्रदायाचं जे मंदिर आहे तिथे मी पोपट बाबा ताजणे यांच्याकडे भगवद्गीता शिकायला जायचो. त्यांना जेव्हा जमत नव्हतं मग आम्ही चालवायचो, लहान लहान मुलांना आम्ही घेऊन यायचो. बालवाडीत जाणारी एक मुलगी होती नर्सरीमध्ये, त्यांना फक्त काय शिकवतात, कमी गाणी शिकवतात होते. ती मुलगी 6 महिने 8 महिने वर्षभर तिथे यायची. पुढच्या वेळी जेव्हा ती बालवाडीत गेली ती म्हणाली, बाई मला तुमच्या गाण्याचा कंटाळा आला, मी तुम्हाला श्लोक बोलून दाखवतो. मग तिने तिथे शिकलेले सगळे श्लोक तिथे बोलून दाखवतो. मग त्यांनी कोणी एवढं शिकवतो, नाही आमचे एक काका आहे आम्ही. मग हे काय होतं की त्या वयामध्ये जर आपल्या मुलांपर्यंत गेलं तर पुढे त्यांचं आचरण, जसं तुम्ही म्हणाला की आता पेपरमध्ये काय येतं आपण बातम्या होतो एवढ्या वयाच्या मुलांना, मग आपली मुलं कशी झाली पाहिजे, तर त्यांना या वयात देण्यासाठी आपल्याला इथे काय करता येईल ओळख आहे. तर इथे मी शिफ्ट होण्याच्या मागचे माझी काही कारणं होती, तीही 1-2 मिनिटात सांगतो की इथे आपल्याला असं काहीतरी केंद्र तयार करता आलं पाहिजे. ही वास्तू आहे, आपल्याला जर शक्य होत असेल तर दादांना मी सांगतो की आम्ही जसं तिथे दर रविवारी 1 तास मुलांना आम्ही भगवद्गीता आणि आपली बाकीची काही स्तोत्र आहे हे आम्ही शिकवतो. आता मी 15 ते 20 वर्ष झाली मी ते तिकडे घेतो
ऑनलाईन पण आता घेतो. दर रविवारी 10 ते 11:30 ऑनलाईन असतं, दररोज रात्री 10 ते 11 असतं. तर इथे जर आपल्याला आपली मुलं आणता आली तर कुठे आहे आम्ही जे काही सहकार्य करू शकतो, तर कुठेतरी याच्यातनं फलित निर्माण व्हायला पाहिजे, जे दिसायला पाहिजे. नाहीतर चर्चा केली आपण सगळ्यांनी ऐकलं महिनाभर, पण त्यातनं जर काही आपल्याला निष्पन्न करता आलं नाही तर आपण फक्त संघ केला एवढंच आपल्याला पण मिळालं, पण ते पुढे समाजामध्ये कुठेतरी गेलं पाहिजे. तर हे जर काही करता आलं तर माझ्याकडून मी इथे शिफ्ट झाल्यानंतरचा मला असलेला वेळ आहे त्यातनं मी जास्तीत जास्त वेळ देऊ शकतो. आपल्याला जर इथे असा काहीतरी उपक्रम करता आला तर त्याच्यासाठीचं लागणारं सहाय्य हे माझ्याकडनं नक्की मिळू शकतं. कुठेतरी आपण याचा विचार जर केला तर आपण त्या मुलांपर्यंत पोहोचू शकतो. साधे श्लोक आहेत, हरिपाठांचा काय आपल्याकडे पाठ पहिल्यांदा झालं की मग अर्थाच्या प्रती तो उद्बोध लवकर होतो, कारण त्याच्या आतमध्ये ते पोहोचलेलं आहे. मग त्याच्यानंतर एक शब्द सांगितला सगळं करतो. म्हणजे पहिल्यांदा थोडं पाठांतर आणि मग त्याच्या अर्थाप्रती, कारण नुसती पोथी वाचून काही उपयोग नाही. तर अशा पद्धतीने कार्य करता येईल आणि अशी इच्छा आहे आणि तुम्ही मला संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभार. नवीन परिचय करून दिला, म्हणजे काल मागच्या वेळेला नव्हते पण आता आहेत असं मी जरा नुसतं नाव तिथे सांगितलं ते चालेल. धन्यवाद. हरिचे त्याचे वडील 4 नंबर आम्ही पुढे त्यांच्याला 4 सोडे त्याची मोठी प्रतिभा कृष्णा दिलेली आहे. आणि मागे समजतो की कोल्हापूरला कायमसाठी घालता आलेली आहे. नितीन जी आहे मी त्यांना सगळ्यांना अगोदरच ॲडव्हान्समध्ये सांगितलं कुणाची नावं वगैरे घेणं उचित नाही. तसं उदाहरण सांगतो की चिंतन होतं पण मधीच विषय आला. सेगावकर मठामध्ये सेगाव त्या मंदिरामध्ये 15 दिवसाचं पारायण चालू होतं. त्या पारायणामध्ये मुंबईचं एक चित्रपट क्षेत्र होतं आणि आम्ही तिथे त्या पारायणाला गेलो होतो. सतत मी 4 दिवस राहिलो. पण त्या कीर्तनामध्ये कुठलंही वर्णन केलं नाही त्या परिस्थितीचं किंवा स्वच्छतेबाबतीत. जगामध्ये 2 नंबर आहे त्याचा. कुठल्याही त्याला विचार करतात त्या मुंबईचं म्हटल्यानंतर ती जवळच सांगली. आता आमच्या प्रबोधनचे छोटे लोक होते अमेरिकेमध्ये, कारण त्याच्या वादाची पुण्यतिथी झाली तेव्हा ते स्पेशल आले होते अमेरिकेवरून. आता असा उच्च शिक्षित आणि उच्च संस्कारित असा परिवार असो तर तिथे त्याला विचारलं की हे इतकं सुंदर जे ॲटमॉस्फिअर आहे, वायुमंडळ आहे, भक्तिमय आहे, आनंद सागर तिथे आहे आणि तुम्ही अजिबात कसं काय बोललं नाही. तर आपण त्याला इन्स्ट्रक्शन दिलं होतं आम्हाला की तुम्ही फक्त देवासाठीच बोला, इतर काही गोष्टी पुण्याची नावं घेऊन प्रवचन करत असताना म्हणजे रेशिओ जो येणार होता प्रवचनचा तो आपोआप खाली येतो. असो आजची झालेली सेवा ज्ञानेश्वर बाबांनी केली आणि सर्व उच्च शिक्षित उच्च संस्कारित शिक्षक मंडळींना जवळ करायचं प्रभातनगरने असं ठरवलं. कारण दरवर्षी प्रभातनगर ही संकल्पना करत असते. देवभूमी भारतमध्ये श्रावण मासिक आहे. श्रावणाचा अर्थच होतो श्रवण. जसे एकाच एक दिवस देवासाठी सतत चिंतन कनेक्टिव्हिटी देवाच्या याच्यामध्ये राहिलं पाहिजे. तसंही भारतवर्षामध्ये असं एक गाव नाही की जिथे ग्रंथ नाही. हनुमंतरायांच्या बाबतीत सुद्धा बोललं जातं की हनुमंतरायांचं मंदिर नाही असं भारतवर्षामध्ये एकही गाव नाही. विठ्ठलाचं मंदिर नसेल गणपतीचं नसेल तर हनुमंतरायांचं मंदिर नाही असं गाव नाही. त्या गावामध्ये हनुमंतरायांचं मंदिर नाही ते गावच नाही. तसं ज्या गावामध्ये ग्रंथ नाही श्रावणामध्ये तो गावच नाही. श्रावणामध्ये श्रवण महत्वाचं आहे. गणपती भक्तीमध्ये श्रवणाला सुद्धा प्राधान्य दिलेली आहे. सगळे बुद्धिवादी मंडळी आणि संस्कृत भाषा अतिशय स्पष्ट आणि चांगली बोलणारी मंडळी सर आमचे प्रमोदजी, नितीनजी. कारण संस्कृत म्हणजे हे संस्काराचं वाहक आहे. जशी तांब्याची तार इलेक्ट्रिकलमध्ये सुंदर वाहक आहे, स्टीलची तार नव्हे, लोखंडी नव्हे. तसं संस्कृत ही संस्काराचं वाहक आहे
असं खूप आपल्याला आनंद मिळतो. आणि संतांचं साहित्य जे आहे, साहित्य सोनियाच्या काही उघडलेल्या तसं इतके सुंदर असं आहे की आपल्याकडे असं वाटतं पण बोलल्यानंतर मात्र पुस्तकी असं शंका येते. पण आपण तालुक्यामध्ये किंवा वारकरी संप्रदायामध्ये आपण साधन बनवतो, त्यातून आपल्याला निघायचं बरं का. साधन बनवतो, सप्तग्रासाचं